वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण अंडी आहे आजच्या दिवशी. तर आज आम्ही जरा लेट निघालो. तर आता हे बघा हा हे आम्ही जातो सगळेजण सोबत. रामकदमची अंडी आहे इकडे वेस्टला घाटकोपर. तर आता आम्ही जाते. तर सकाळला निघालो नाही कारण की आज ना खूप म्हणजे खूप पाऊस आहे. तर आता तर आम्ही निघाले आणि ह्याचीच वाट बघत होता. हा सुटणार होता कामावर ना, म्हणून आम्ही जरासा वेट केला. तर आता जाऊया तिकडे. तर लवकर हंडी फुटत नाही. तर आता आम्ही जातोय. बघूया आपल्याला काय काय बघायला भेटते. आता तर खूप पाऊस आहे. आजच्या काल रात्रीपासून खूप पाऊस आहे. तर आता जर जातोय बघूया रामकदमच्या हंडी घेता. आता आपल्याला जरा 6 वाजलेत. बघूया काय काय बघायला भेटते आपल्याला. ऑलमोस्ट इथेच आहे हंडी. आणि इथे बघा गाड्या बघा कुठले आहे. रेंज रोवर, जी वॅगन बघा ओले. आणि इथे पण बघा कुठले आहे. तर आता जाऊया इथे. बघूया आपल्याला किती थर बघायला भेटतात, काय भेटतात. कोण ना कोणतरी आले तिथे. जी वॅगन आहे तिथं. बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं आज. तिथेच आहे हंडी. हे सेलिब्रिटींच्या बस आहे वाटतं. साईडला आलोय वरती, पण इथं तर कोण आलंय नाही. पुढे बघूया आपल्याला कोण. तेव्हा तिकडे परफॉर्म चालू आहे. सलमान खान नाचताना पाहतो, अक्षय कुमार नाचताना पाहतो, रणवीर सिंग, गोविंदा पासून मोठमोठे नट आणि नट्या आपल्याला स्क्रीनवर नाचताना दिसतात. त्यांना खरं नाचायला लावणारा माणूस ज्याचं या संपूर्ण देशात नाव आहे, त्याचं नाव आहे गणेश आचार्य. जोरदार गाणं. ABCD लगाओ भैया, ABCD लगाओ.
क्या चाहिए? एबीसीडी दीजिए। चिमनी उड़ाए फूल। अच्छा चिमनी उड़ाए फूल लगाओ भैया। मराठी लोग का गाना तो होना चाहिए ना। ऐसे बालों के ऊपर गोल घुमाना या ऐसे पीछे मारना खुजाना या ये गले की तरफ ऐसे नोक की तरफ दाढ़ी पे हाथ घुमाए। अब दोनों तरफ से कहा जा सकता है, दाढ़ी पे घुमाओ या गले पे घुमाओ। मैंने गोविंदा के साथ नहीं है, गोविंदा के साथ ये करता या वाह। तर हंडी अजून लावत नाही, म्हणजे थर लावत नाही कोण. चला मी झाले असेल अगोदर, आम्हीच लेट आलो जरा. तर आता बघूया जाता जाता आपल्याला काय काय बघायला भेटतं इथे.
तर आपल्याला एक सेलिब्रिटी जो डान्स शिकवतो ते तर आपल्याला बघायला भेटले. तर आता एवढे बघूया आता आपल्याला पुढे काय काय बघायला भेटतं. येते ना ही एक आहे आचार्य गार्डनच्या इथे पण हंडी असते, तर ती बघूया. आता आपण घाटकोपरवरनं तर आलो आहे, आता बघूया. पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे इकडे का तिकडे थर लागले हे बघा. 6 थराची ही सलामी लक्ष्मी निवास गोविंदा पथकाच्या माध्यमातून हा ड्रग फ्री मुंबईचा हा संदेश आज सर्वजणांना देण्यात येतोय. आणि या ठिकाणी राखीताई जाधव ज्यांचं हे नाव घाटकोपरची रणरागिणी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि नुकतीच प्रवक्तेपदी ज्यांची निवड झालेली आहे तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. डीजे साठे मुद्दा येतं हेच मला वाटतं जय डहूजी गोविंदा पथकाच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. हा मुंबईतला सर्वात मोठा गोविंदा आपण अनुभवतोय. बोला बोल बजरंग बली की जय. संयमी वृत्तीची ही धाडसी कला जिथे दाखवली जाते तिथे 7 थर या शिवस्फूर्तीच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. महिला गोविंदा पथक आशीर्वाद आपण सज्ज व्हायचे आपल्याला या ठिकाणी घेतोय. ओम साईराम गोविंदा पथक 6 थरांची ही सलामी या ठिकाणी दिली जाते. गेले आयला ब्लॉग बघितलं तिथं झालंय. बघूया आता इकडे आपल्या इथे काय काय घाटकोपरचे रहिवासी भारतीय शहीद जवान बोलले नाही. अमर रहे, अमर जबरदस्त लक्ष्मी निवास पहिला पथक स्टेजवरती सगळ्यांनी गर्दी खाल्ली घ्या. सर्वांनी खाल्ली आहे. खूप सुंदर तुमच्या भगिनींनी खूप सुंदर सलामी दिलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे झाला. या कार्यक्रमासाठी नंदकुमार साठे, सचिन सकट, बंटी जाधव आणि मुकुंद काकड जबरदस्त. बोल बजरंग, बोल
बजरंग. क्रेन खाली घ्या, क्रेन खाली घ्या. बंटी बाई जावा तुम्ही. दुसरे अंडी लावायचे. क्रेन खाली घ्या. दुसरे या ठिकाणी राजगोष्ठ मंडळ गोविंद पथक अध्यक्ष बंटीबाई जाधव यांची हाती फोडलेली आहे. बोल बजरंग अरे गणपती बाप्पा. अरे साहेब तुम्ही वर या. तिकडनं आलोय, अंडी फुटले आणि मी गेलो नाही कुठे. आमची इथं अमृतनगरला तिथे पण खूप सेलिब्रिटी आलेले आणि तिथे तर 10 थर लावलेले 2 पथकाने. तर तिथे तर मी गेलो नाही, तिकडे मिस केलं. तर आताच्या ब्लॉगला इथेच एंड करायला लागेल. आय होप तुम्हाला खूप काय बघायला भेटलं असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.